पाईट येथील श्री क्षेत्र कुंडेश्वर डोंगरावर जात असताना पिकअप वाहनाचा अपघात झाला होता। यात पाईटच्या पापळवाडी गावातील 12 महिलांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना शनिवारी सकाळी खेड तालुक्याच्या डोंगराळ भागात पुन्हा एकदा अपघाताच्या घटनेने हादरला। साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र उताराच्या घाट रस्त्यावर एका इमारतीच्या स्लॅबसाठी लोखंडी साहित्य, सिमेंट मिक्सर व मजूर घेऊन निघालेले वाहन पलटी झाले। या घटनेत 8 मजूर जखमी झाले असून त्यातील 3 मजूर गंभीर जखमी आहे। जखमींना तातडीने चांडोलीतील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे। साकुर्डी येथील निर्मळवाडीच्या तीव्र डोंगर उतारावर आज सकाळी हा अपघात झाला। हे वाहन वाशेरे मार्गे निर्मळवाडी ते लोहकर वस्तीकडे येत होते। एका घराच्या स्लॅबच्या कामासाठी मजूर व लोखंडी साहित्य तसेच मिक्सर घेऊन ते निघाले होते। वाहनात 8 मजूर होते। पाठीमागे सिमेंट मिक्सर जोडला होता। तीव्र उतार उतरत असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व वाहन पलटी झाले। पाठीमागील सिमेंट मिक्सरची ट्रॉली त्याला आदळली। यात 8 मजुरांसह चालक जखमी झाला। यामधील 2 ते 3 मजुरांचे हातपाय तुटले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून जखमींना तातडीने पुढील उपचारासाठी चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले।